वेलकम टू अवर चॅनल। इथे आज बघा मी तुम्हाला शिळ्या पोळ्यांपासून छान अशा शिळ्या पोळ्यांच्या वड्या बनवून दाखवणार आहे। नेहमी पोळ्यांचा चिवडा किंवा पोळ्यांचा कुस्करा खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आज असा चटपटीत पदार्थ मी इथे तुम्हाला करून दाखवणार आहे। इथे माझ्याकडे 4 शिळ्या पोळ्या उरलेल्या होत्या, तर त्यापासून मी छान अशा अळू वड्यांसारख्या वड्या लावून घेणार आहे। त्यासाठी इथे मी तिखट, मीठ, हळद, ओवा, जिरे, थोडी कलोंजी आणि हिंग घेतलेला आहे। तो इथे मी डाळीच्या पिठामध्ये घालून घेणार आहे। थोडंसं तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे असेल तर ते देखील यामध्ये तुम्ही घालू शकतात। इथे भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही पालेभाज्या देखील चिरून खाऊ घालू शकतात तुमच्या मुलांना अशा पद्धतीने। आणि इथे मी लसण, अद्रक वगैरे काही टाकलेलं नाहीये। अगदी साध्या सिंपल पद्धतीने ह्या वड्या मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला आज। तुम्हाला जर करायच्या असतील या वड्या आणि लसण अद्रक टाकायचं असेल तर तुम्ही इथे टाकून घेऊ शकतात। तर अगदी अळू वड्यांना जसं आपण डाळीचं पीठ भिजवून घेतो, कालवून घेतो, त्या पद्धतीने आपल्याला हे सरसरीत असं मिश्रण तयार करायचं आहे। तर तुम्ही देखील अशा शिळ्या पोळ्या उरल्यावर याचं काय करायचं याचं जर तुम्हाला टेन्शन येत असेल किंवा रोज असं जर शिळ्या पोळ्या उरत असतील तर त्या कशा पद्धतीने सर्वांना खाऊ घातल्या पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही घरी करून बघा। तर इथे बघा थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपी आहे, खूप जास्त साहित्य इथे आपण वापरलेलं नाहीये। जर तुम्हाला माझ्या पद्धतीने असे पोळीचे छान रोल करून त्याच्या वड्या करून बघायच्या असतील तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर इथे बघा बाकीच्या पोळ्या मी बाजूला काढून ठेवती आहे आणि ह्या एका पोळीवरती हे पीठ आपण अळूवड्यांवर जसं पीठ लावून घेतो त्याच पद्धतीने पूर्ण पोळीवरती हे पीठ आपण पसरवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने वड्या मी मुलांना याआधी एकदा दोनदा करून खाऊ घातल्या होत्या। तर आता जेव्हाही शिळ्या पोळ्या माझ्याकडे उरतात त्यावेळेस मी अशा वड्या करून देते। अगदी चटपटीत होतात आणि असेच चटपटीत पदार्थ मुलांना आवडतात। आणि जो पोळ्यांचा कुस्करा आहे किंवा तुमच्याकडे पोळ्यांचा चिवडा म्हणत असेल तर तो देखील माझ्या मुलांना आवडतो। भरपूर सारा कांदा घालून जर तो चिवडा केला तर तो देखील माझ्या मुलांना आवडतो। पण ह्या वड्या देखील मुलांना माझ्या खूप आवडलेल्या आहेत। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने वड्या करून बघा आणि कशा झाल्या ते नक्की मला कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही अशा वड्या करून बघितलेल्या असतील तर ते देखील माझ्यासोबत तुम्ही शेअर करा। आणि अशा वड्या करून खाल्ल्यानंतर तुम्हाला त्या आवडल्या का हे देखील मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता। तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण पोळीला मी इथे पीठ लावून घेतल्यानंतर ही पोळी व्यवस्थित अशी रोल करून घेतलेली आहे। तर ज्या पद्धतीने आपण अळू वड्या बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे। तर एकदम मस्त अशा ह्या खमंग आणि कुरकुरीत वड्या तयार होतात। तर इथे बघा या पोळीला पूर्ण तयार करून झालेला आहे माझा रोल। तर ह्याच पद्धतीने मी पूर्ण 4 पोळ्यांना रोल तयार करून घेतलेला आहे आणि ह्या आपल्याला अगदी वाफवून घ्यायच्या आहे। तर त्यासाठी इथे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं आणि ही जी प्लेट आहे त्यावर तेल देखील लावून घेतलेलं होतं। तर एक एक करून ह्या 4 पोळ्या इथे मी ठेवून घेणार आहे आणि याला झाकण ठेवून आपण एक 10 ते 15 मिनिटं छान वाफ काढून घेणार आहे, ज्यामुळे की आपलं डाळीचं पीठ इथे छान वाफून निघेल, शिजून निघेल। तर डाळीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मूग डाळ देखील भिजवून मिक्सरमध्ये बारीक करून ह्या पोळीला अशा पद्धतीने लावू शकतात। त्या पद्धतीने देखील तुम्ही असे रोल बनवून खाऊ शकतात। नेहमी डाळीचं पीठ वापरायचं देखील कंटाळा येतो, त्यामुळे कधीतरी मूग डाळ देखील तुम्ही वापरू शकतात। तर 10-15 मिनटं झाल्यानंतर बघा इथे छान ह्या वाफाळल्या गेलेल्या आहेत माझ्या पोळ्या 4 पण। आणि तोपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं होतं, कारण की आपल्याला ह्या कट करून नंतर तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। जशा की अळूवड्या आपण छान अशा कट करून तळून घेतो कुरकुरीत, त्याच पद्धतीने बघा इथे हा छान असा लेअर तयार झालेला आहे आणि अळूवड्यांसारख्याच ह्या पोळीच्या वड्या दिसत आहेत। तर तुम्ही याला पोळीच्या वड्या म्हणू शकतात किंवा तुम्ही याला पोळीची छान बाकरवडी देखील म्हणू शकतात। काही पण तुम्ही याला म्हणा, पण एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे बघा व्यवस्थित मी कट करून घेतलेले आहेत या पोळ्या एक एक करून। तर अशा पद्धतीने बघा मस्त हे सर्व 4 पोळ्यांचे कट करून इथे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि या आपण आता तळून घेणार आहोत। तेल देखील आपलं चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे। तर इथे आपण एक एक करून सोडून घेणार आहोत तेलामध्ये आणि छान या तेलामध्ये सेट झाल्या की नंतरच हे आपल्याला अलटीपलटी करून छान गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। आणि अजून कोणत्या वेगळ्या प्रकारच्या शिळ्या पोळीच्या रेसिपीज तुम्ही ट्राय केलेल्या असतील तर त्या देखील मला सांगा। मी देखील तुमच्याप्रमाणे करून बघेल आणि माझ्या देखील कोणत्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर त्या देखील मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा। तर अशा पद्धतीने बघा मस्त खालून सेट झाल्यानंतर ह्या काटा चमच्याने मी अलटीपलटी करून ह्या खालीवर करून घेतलेल्या आहेत, म्हणजे सर्व साईडनी ह्या व्यवस्थित तळल्या जातील आणि छान क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतील। तर इथे बघू शकता छान गोल्डन ब्राऊन रंग इथे आलेला आहे।
तर असा रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे खाताना त्या छान कुरकुरीत लागतील, वरतून कुरकुरीत आणि आतून डाळीचा थोडासा सॉफ्टनेस, अशा पद्धतीने ह्या वड्या लागणार आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान तळून निघलेल्या आहेत या वड्या. तर 1-2 मिनटं या तेलामध्ये अजून थोड्याशा परतून घेणार आहे, तळून घेणार आहे आणि नंतर मी ह्या काढून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने मी इथे दुसरी बॅच देखील टाकून घेणार आहे आणि तळून देखील घेणार आहे. तर त्या देखील अशाच 2-2, 4-4 करून थोड्याशा तेलामध्ये सोडायच्या आहेत. तळताना खूप जास्त तेल वापरण्याची गरज नाही, कारण तळलेलं तेल उरल्यावर पुन्हा त्याचं काय करावं याचं देखील टेन्शन असतं. त्यामुळे थोडं थोडं तेल वापरा. पुन्हा थोडंसं जर कमी वाटलं तर पुन्हा तेल टाकून तापून घ्या चांगलं आणि पुन्हा तेल वापरू शकता तुम्ही जास्तीचं. तर अशा पद्धतीने बघा इथे मी सर्व करून घेतलेलं आहे. पुदिन्याची चटणी माझ्याकडे आधीच केलेली होती, थोडासा केचप आणि तोंडी लावण्यासाठी मस्त मिरच्या देखील मी तळून घेतलेल्या आहेत. आणि एक वडी इथे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. तर मस्त अशी वडी झालेली आहे. छान केचपमध्ये आणि पुदिन्याच्या चटणीमध्ये डीप करा आणि आनंद घ्या. थँक्यू, धन्यवाद.